कुरुक्षेत्राच्या त्या विराट युद्धभूमीवर, जिथे रथांच्या धक्क्याने पृथ्वी कंपली होती, जिथे शंखनादाच्या गजराने आकाश गुंजलं होतं, तिथे एक क्षण असा आला जेव्हा रथाच्या चारही बाजूला गहिरे शांतता पसरली. अर्जुन आपल्या रथावर बसले होते, मौन, विचारांमध्ये हरवलेले. हातात गांडीव होता, पण मन अस्थिर होते. दृष्टी दूर कुठेतरी शून्यात टिकली होती, जणू ते बाह्य युद्ध नाही, आपल्या आतल्या युद्धाशी झुंज देत होते. श्रीकृष्ण त्यांच्या दिशेने पाहिले आणि सहज हसून विचारले, हे पार्थ, आज तुझे मन इतके विचलित का आहे? तुझ्या डोळ्यांत युद्धाचा भय नाही, पण काहीतरी वेगळा प्रश्न तर तैरतोय. तो काय आहे? अर्जुन हळूच म्हणाले, हे माधव, प्रत्येक गोष्ट मनात ठेवणं योग्य आहे का? कधी कधी असे वाटते की जर मी माझ्या सर्व भावना, माझे सर्व विचार कोणासोबत शेअर केले तर मन हलकं होईल. श्रीकृष्ण हसले, हे अर्जुन, याच गोष्टीत मानवाचा सर्वात मोठा भ्रम आहे. संसार जास्त त्रास देतो त्यांना, जे हृदयाने साधे आणि वाणीत असंयमी असतात, जे प्रत्येक भावना, प्रत्येक योजना, प्रत्येक दुःख विचार न करता इतरांशी शेअर करतात. लक्षात ठेवा, जसे धन तिजोरीत सुरक्षित ठेवले जाते, तसंच काही गोष्टी मनात ठेवणं हेच बुद्धिमत्तेचं काम आहे. कारण बोलणं प्रत्येकाला येतं, पण मौन राहणं ही एक कला आहे, आणि जी कला आत्मसात केली ती व्यक्ती कोणीही पराजित करू शकत नाही. अर्जुनाने डोकं खाली घातलं, त्यांच्या डोळ्यांत गंभीरता उतरली. श्रीकृष्णाने खोल श्वास घेतला आणि म्हणाले, हे पार्थ, आज मी तुला जीवनातील 7 गुप्त मंत्र सांगणार आहे. हे फक्त शब्द नाहीत, हे जीवनाची नीती आहेत. यात ती शक्ती दडलेली आहे जी मानवाला प्रत्येक अडचणीपासून वाचवू शकते. जर तू ह्या 7 गोष्टी स्वतःमध्ये जपल्या तर जगातील कोणतीही शक्ती तुला तोडू शकणार नाही. श्रीकृष्ण म्हणाले, कौटुंबिकम दुःखम न प्रकाशितम, अर्थात आपल्या कुटुंबातील दुःख कधीही प्रकट करू नकोस. हे पार्थ, घरातील वाद जेव्हा घराच्या भिंतीबाहेर जातात तेव्हा ते घराच्या पाया हलवतात. जे घराची कमकुवत बाजू सर्वांसमोर ठेवतात ते स्वतःची मर्यादा तोडतात. एका गावात 2 भाऊ राहायचे. छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांच्यात वाद होत राहायचा. एका दिवशी मोठा भाऊ रागात पंचायतीकडे गेला आणि लहान भावाची सर्व गोष्टी सर्वांसमोर उघड केल्या. लोकांनी ऐकले, हसले, टिप्पण्या केल्या. त्या दिवसापासून दोघांची प्रतिष्ठा मातीमध्ये मिसळली. जो वाद घरात सुटू शकला तो संपूर्ण गावाचा तमाशा बनला. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, काही तुम्हाला नीच दाखवण्यासाठी आणि काही तुमच्यावर द्वेष करतात, कारण तुमच्याकडे आहे जे त्यांच्याकडे नाही. सच्चा धनवान तो आहे जो आपला वैभव दाखवत नाही, तर त्याला ईश्वराची कृपा मानून नम्र राहतो. श्रीकृष्ण म्हणाले, कार्यस्य योजना न प्रकाशिता, आपल्या योजनांना त्यांचा परिणाम होईपर्यंत गुप्त ठेवा. श्रीकृष्ण म्हणाले, प्रत्येक विचार हा बियाण्यासारखा आहे. जर तुम्ही त्याला पेरण्यापूर्वीच सर्वांना सांगितले तर कोणीही तो कुचलू शकते किंवा तुम्ही आधी त्याचा फळ घेऊ शकणार नाही. त्यांनी एका व्यापाऱ्याची कथा सांगितली. एका व्यापाऱ्याने विचार केला की तो मसाल्यांची मोठी दुकान उघडेल. त्याने उत्साहात सर्वांना आपली योजना सांगितली. त्याचा एक मित्र आधीच ती योजना राबवला आणि बाजारावर कब्जा मिळवला. व्यापारी पोहोचला तेव्हा खूप उशीर झाला होता. श्रीकृष्ण म्हणाले, मौन हे कवच आहे जे तुमच्या योजनेचे रक्षण करते. जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढील पावलाचा शोध करू नकोस, कारण शब्द बोलल्यामुळे अनेकदा यशाची मुळे कापली जातात. अगला मंत्र, दुर्बलता न प्रकाशयेत, आपली कमजोरी कोणीही समोर ठेवू नकोस. अर्जुनाने विचारले, हे केशव, प्रियजनांसमोरही नाही? श्रीकृष्ण म्हणाले, प्रियजन तेव्हाच साथ देतात जेव्हा तुमची शक्ती त्यांना लाभ देते. पण जसे तुम्ही कमजोरी प्रकट करता, काही लोक तुमच्यापासून दूर जातात, काही तुमच्या शब्दांनी पीठ मागे वार करतात. त्यांनी एका योद्ध्याची कथा सांगितली. एका योद्ध्याला तीरांपासून खूप भय वाटत होते. त्याने ही गोष्ट आपल्या जवळच्या मित्राला सांगितली. काही दिवसांनी तो मित्र शत्रूंशी मिळून गेला आणि शत्रूंना सांगितले, पहिले तीर त्याच्याकडे पाठवा. युद्धभूमीवर सर्वात पहिले तो घायल झाला. श्रीकृष्ण म्हणाले, जेव्हा तुम्ही आपली कमजोरी कोणाला सांगितली तेव्हा तुम्ही आपल्या हाराची पहिली पायरी चढली. कमजोरी तोपर्यंत तुमची ताकद आहे जोपर्यंत ती फक्त तुला माहित आहे. अगला मंत्र, दानस्य प्रचारो न कृतः, दानाचा प्रचार करू नका. श्रीकृष्ण म्हणाले, जो दान तोंडाने सांगितले जाते ते पुण्य नाही, अहंकार असतो. ज्या डाव्या हातालाही माहिती नसेल की उजव्या हाताने काय दिलं. त्यांनी एका राजाची कथा सांगितली. एका राजाने सर्वांसमोर घोषणा केली, मी यावर्षी बरेच दान केले आहे.
लोकांनी प्रशंसा केली, पण त्याचे पुण्य तिथेच संपले. कारण दानाचे फल विनम्रतेत आहे, दिखाव्यात नाही. जो व्यक्ती खऱ्या हृदयाने दान करतो तो भगवानापर्यंत पोहोचतो. बाकी सर्व फक्त अहंकाराचे प्रदर्शन आहे. अगला मंत्र. अपमानम पराजयम च न प्रकाशितम. आपली हार अपमानाची गोष्ट सर्वांना सांगू नका. श्रीकृष्ण म्हणाले, प्रत्येक माणूस जीवनात कधी ना कधी हारतो, अपमान सहतो, पण त्याला वारंवार सांगणे म्हणजे स्वतःच्या जखमेला कुरे देणे. त्यांनी सांगितले, एक योद्धा होता जो म्हणायचा, मी युद्धात हरलो. काही लोकांनी दया दाखवली, पण जास्तीत जास्त लोक त्याची गोष्ट ऐकून हसत होते. तो पुन्हा युद्धात गेला तेव्हा लोक त्याची जिंकण्याची अपेक्षा करत नव्हते, तर त्याची पुढची हार पाहण्याची अपेक्षा करत होते. श्रीकृष्ण म्हणाले, सच्चा विजेता तो नाही जो कधीच न गिरे, तर तो आहे जो गळूनही काही न म्हणता पुन्हा उभा राहतो. अगला मंत्र. मनसह भावम न प्रकाशितम. आपल्या मनाच्या भावना सर्वांसमोर मांडू नका. श्रीकृष्ण म्हणाले, मानवाचं सर्वात मोठा रहस्य म्हणजे त्याचे मन. जो प्रत्येकाच्या समोर आपले मन उघडतो तो सर्वात आधी मोडतो. त्यांनी सांगितले, जेव्हा तुम्ही रडता लोक मदत करत नाहीत, ते विचार करतात की तुम्हाला कुठून मोडले जाऊ शकते. जेव्हा तुम्ही सांगता की तुम्ही कोणावर प्रेम करता, तेच लोक ते प्रेम तोडण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही आपली पीडा दाखवता, ते लोक तिचे उपाय नाही तर लाभ विचारतात. भावना देखील धनासारख्या आहेत. ज्या सर्वांसमोर येतात त्यांचे मूल्य कमी होते. ज्या आत सुरक्षित राहतात त्या तुमची शक्ती बनतात. अर्जुनाने डोकं खाली घातलं. हे केशव, आता मला समजलं. प्रत्येक नात्यात प्रेम आणि विश्वास असू शकतो, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या गुप्त ठेवणेच बुद्धिमत्तेचं आहे. श्रीकृष्ण हसत म्हणाले, हे पार्थ, हीच नीती जीवनाचं सर्वात मोठं कवच आहे. याला धारण कर, मग कोणताही तुला तोडू शकणार नाही. लक्षात ठेवा, मौन कमजोरी नाही तर शक्ती आहे. जो मौन साधतो तो जगावर विजय मिळवतो. जो व्यक्ती या गोष्टी जीवनाचा नियम बनवतो तो प्रत्येक परिस्थितीत शांत, सुरक्षित आणि विजयी राहतो. कारण लक्षात ठेवा, शब्द बाणापेक्षा जलद असतात. एकदा निघाले की परत येत नाहीत. म्हणून वाणीला वशमे ठेवा. मौन तुमचे कवच बना आणि जीवनात विजेता बना. जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले, हे माधव, जीवनात असा कोणता कवच धारण करावा की कोणीही मला तोडू शकणार नाही, श्रीकृष्ण हसले. त्यांच्या हसण्यात गीतेचा सार मिसळलेला होता. ते बोलले, हे पार्थ, या संसारात सर्वात मोठा कवच तलवार नाही, न कवच कवच आहे. सर्वात मोठा कवच आहे मौन, संयम आणि गोपनीयता. आणि नंतर त्यांनी अर्जुनाला 7 अशा रहस्यांचा परिचय करून दिला. 7 अशा गुप्त मंत्रांचा जे मानवाला अजय बनवतात. श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, तुमचे उद्दिष्ट, तुमची दिशा आणि पुढील पावले फक्त स्वतःपर्यंत मर्यादित ठेवा. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या योजनांना सर्वांसमोर ठेवाल तेव्हा संसार तुमच्या बाजूला नाही, तुमच्या विरुद्ध उभा राहतो. लोक तुमच्या स्वप्नांवर मत देऊ लागतात. कोणी टीका करतो, कोणी विनोद करतो, आणि हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. श्रीकृष्णाने समजावले, हा संसार तुमच्या योजनेचं रक्षण करणार नाही, नाही तुमच्या अपयशाची जबाबदारी उचलणार. म्हणून जेव्हापर्यंत तुमचे कर्म साकार होत नाही तेव्हा त्याला तुमच्या आत्म्यातच वाढू द्या. जसे बियाणे मातीच्या अंधारात वाढते तसेच स्वप्नही गोपनीयतेत फळले जातात. जो आपल्या योजनेची माहिती सर्वांना देतो तो इतरांच्या ऊर्जेने प्रभावित होऊन दिशा हरवतो, पण जो मौनात कर्म करतो तो निश्चितपणे आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो. श्रीकृष्ण म्हणाले, आत्मनो दुर्बलता न प्रकाशिता. अर्थात आपली कमजोरी कधीही प्रकट करू नका. अर्जुनाने विचारले, हे केशव, आपण आपल्या प्रियजनांसमोरही आपली पीडा किंवा कमजोरी सांगू शकत नाही? श्रीकृष्ण हसले, हे पार्थ, प्रियजन तेव्हाच तुमच्यासोबत असतात जेव्हा तुमची शक्ती त्यांना लाभ देते. पण जसे तुमची कमजोरी समोर येते तेव्हा ते लोक दूर जातात किंवा पीठ मागे वार करतात. त्यांनी एक कथा सांगितली. एक वीर योद्धा होता ज्याला बाणांचा भीती वाटत होती. त्याने ही गोष्ट आपल्या सर्वात जवळच्या मित्राला सांगितली. काही वेळाने तोच मित्र शत्रूंशी गेला आणि युद्धभूमीवर सर्वप्रथम बाण त्या योद्ध्याकडे पाठवले, कारण त्याला ठाऊक होतं की वार कुठे करायचा. श्रीकृष्ण म्हणाले, कमजोरी तोपर्यंत तुमची ताकद आहे जोपर्यंत ती फक्त तुम्हाला माहिती आहे. ज्या दिवशी ती इतरांनाही समजली ती तुमच्या विरुद्ध सर्वात मोठं शस्त्र बनते. सच्चा योद्धा तोच आहे जो आपल्या जखमा आतच लपवतो आणि चेहऱ्यावर हसणं राखतो. कारण जग तुमची मदत करण्यासाठी उभं राहत नाही
तर तुमच्या पराभवाचं तमाशा पाहण्यासाठी उभं असतं. श्रीकृष्ण म्हणाले, यज्ञस्य दानस्य प्रचारो न कृतः. अर्थात यज्ञ आणि दानाचा प्रचार करू नका. त्यांनी अर्जुनाला समजावले, हे पार्थ, जो दान तोंडाने सांगितले जाते तो पुण्य नाही, अहंकाराचं प्रदर्शन आहे. एका वेळेला एका राजाने घोषणा केली की त्याने यावर्षी बरेच दान केले आहे. लोकांनी त्याची प्रशंसा केली, पण ते दान पुण्य बनले नाही, कारण त्याचं बखान करण्यात आलं होतं. श्रीकृष्ण म्हणाले, दान तेव्हाच फलदायी आहे जेव्हा ते लपवलेलं असेल. जो दान तुम्ही कोणत्याही प्रचाराशिवाय करता तो थेट भगवानापर्यंत पोहोचतो, पण जो दान तुम्ही इतरांना दाखवण्यासाठी करता तो फक्त दिखावा बनतो. दानाचा खरी अर्थ आहे देऊन विसरून जाणं. जर तुम्ही खरोखर कोणाची मदत करू इच्छित असाल तर जगाला सांगण्याची गरज नाही. भगवान फक्त तो दान स्वीकारतात ज्यात अहंकाराची वास नसेल, फक्त करुणेची सुगंध असो. श्रीकृष्ण म्हणाले, अपमानम पराजयम च प्रकाशितम न कर्तव्यम. अर्थात आपला अपमान आणि पराभव प्रकट करू नका. जीवनात प्रत्येक माणूस कधी ना कधी हारतो, पण जो आपली हार वारंवार सर्वांना सांगतो तो स्वतःच्या जखमेला कुरेदतो. श्रीकृष्ण म्हणाले, एक योद्धा युद्धात हरला, तो प्रत्येकाला आपली हार सांगत राहिला. काही लोकांनी सहानुभूती दर्शवली, पण बहुतेक लोकांनी त्याचा विनोद केला. जेव्हा तो पुन्हा युद्धात उतरलो तेव्हा सर्व लोक त्याची हार पाहण्याची अपेक्षा करत राहिले. हे पार्थ, जर तुम्ही कधी अपमान सहला असेल तर त्याला आपल्या शक्तीत बदलवा. शिका, पण त्याचा ढिंढोरा पिटू नका. जग खूप चतुर आहे. ते तुमच्या दुःखावर रडणार नाही, तर त्यांना लक्षात ठेवून तुमच्या विरुद्ध वापरतील. सच्चा विजेता तोच आहे जो पडूनही काही न बोलता पुन्हा उभा राहतो आणि आपल्या मौनाने सगळ्यांना आश्चर्यचकित करतो. श्रीकृष्ण म्हणाले, मनसः भावम न प्रकाशितम. अर्थात मनाचे भाव प्रकट करू नका. मानवाचं सर्वात मोठा रहस्य म्हणजे त्याचे मन. जो आपले मन सर्वांसमोर उघडतो तो सर्वात आधी तुटतो. श्रीकृष्णाने समजावले, जेव्हा तुम्ही रडता, रागावता किंवा आपली पीडा दर्शवता तेव्हा लोक सहानुभूती न दाखवता फक्त तुमच्या कमकुवतीचा अंदाज लावतात. जर तुम्ही कोणाला सांगितले की तुम्ही कोणावर रागावला तर ती गोष्ट तुमच्या शत्रूंपर्यंत पोहोचू शकते. जर तुम्ही सांगितले की तुम्ही कोणावर प्रेम करता तर तेच लोक त्या प्रेमाला मोडण्याचा प्रयत्न करतील. आणि जर तुम्ही आपली पीडा दर्शवली तर लोक तिचा उपाय नाही तर लाभ विचारतील. श्रीकृष्ण म्हणाले, भावनाही धनासारख्या आहेत. ज्या सर्वांसमोर येतात त्यांचे मूल्य कमी होते, पण ज्या आत सुरक्षित ठेवतात त्या शक्ती बनतात. आपल्या मनाची गोष्ट फक्त त्या व्यक्तीला सांगा जो खरोखर निस्वार्थ आहे. बाकी सर्वांसमोर फक्त हसा आणि शांत राहा. श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, जोपर्यंत कर्म सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यावर मौन साधा. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या अधुऱ्या प्रवासाचं वर्णन करता तेव्हा लोक किंवा तर तुम्हाला हतोत्साहित करतात किंवा तुमच्या मार्गात अडथळे आणतात. यश तेव्हाच प्रकट करा जेव्हा ते पूर्णपणे तुमच्या बाजूने बोलेल. जसे सूर्य हळूहळू उगवतो, प्रथम किरण येतात, नंतर प्रकाश पसरतो, तसेच कर्म करा, पण बोला तेव्हा जेव्हा फळ स्वतः तुमच्या बाजूने बोले. श्रीकृष्ण म्हणाले, मौन हे सर्वात मोठा कवच आहे. मौन मनुष्याला आत्मबल देते. मौनात विचार स्पष्ट होतात, निर्णय अचूक होतात आणि मन स्थिर राहते. मौन कोणतीही कमजोरी नाही, तर सर्वात मोठी शक्ती आहे. जो मौन राहायला शिकला तो संसारातील प्रत्येक परीक्षेत विजयी होतो. अर्जुनाने डोकं खाली घातलं. हे केशव, मी समजलो. प्रत्येक नात्यात प्रेम आणि विश्वास असू शकतो, पण काही गोष्टी अशा असतात ज्या गुप्त ठेवणेच बुद्धिमत्तेचं आहे. श्रीकृष्ण हसत म्हणाले, हे पार्थ, हीच नीती जीवनाचं सर्वात मोठं कवच आहे. याला धारण कर, मग कोणीही तुला तोडू शकणार नाही. या संसारात जो आपल्या ऊर्जा, विचार आणि कर्मांना गुप्त ठेवतो तो हळूहळू जीवनाचा स्वामी बनतो. कारण मौन व्यक्तीची गूंज फार खोल असते. त्याची नजर बोलते, त्याचे कर्म ओरडतात आणि त्याचा आचरण संसारासाठी संदेश बनतो. म्हणून लक्षात ठेवा, जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच भगवानाजवळ सर्वात जवळ असतो. जर तुम्हाला श्रीकृष्णाचे हे जीवनमंत्र आवडले तर हे ज्ञान इतरांपर्यंत अवश्य पोहोचवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, जो आपली आत्म्याची गुपिते सांभाळतो त्याला कोणीही संसार जिंकू शकत नाही. जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ.